तुमच्यासोबतही मित्रांनो असं कधी झालं आहे का तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्हाला स्वामींचं नाव दिसलं असेल? होय, आमच्यासोबतही झालं आहे. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये. ताईकडे बघितल्यावर मला आठवलं की मी पण तोंडाला ॲटलिस्ट मास्क तरी घालायला हवं होतं, कारण तिने तर स्वतःचा उपाय करून घेतला होता. पण ठीक आहे, आम्ही आमची स्कूटी काढली आणि मार्गस्थ झालो थेट स्वामींच्या मठाकडे. आणि आम्ही येऊन पोचलो मठामध्ये. मठात गेल्यावर आम्ही पहिले पायावर पाणी टाकलं आणि आतमध्ये प्रवेश केला. 4 तारखेला येणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त इथे गुरुचरित्रांचे पारायण चालू होते. अनेक भाविक इथे रोज येऊन गुरुचरित्र पारायण करत असतात. दर्शन झालं, बाहेर आलो तर बाहेर आम्हाला पुन्हा एकदा स्वामी दिसले. स्वामींचे दर्शन झाले, मठातून निघालो आणि आम्ही येऊन पोचलो सुभारती फूड जंक्शन येथे. इथून आम्ही घेतली होती पनीरची भाजी. तसं पाहायला गेलं तर इथील स्पेशल थाली खूप भारी लागते, पण आज आम्ही पनीरची भाजी घेतली कारण ताईने सकाळीच चपात्या बनवून ठेवल्या होत्या. घरी येताना पाहिलं तर रस्त्यावर डांबरीकरणाचं 10 दिवसाचं रिचार्ज चाललं होतं, कारण इलेक्शन जवळ येत आहे म्हणून हे डांबरीकरणाचा प्रोग्राम चालू होता. थंडीमध्ये उन्हाचा आनंद घेत आम्ही रस्त्याने हळूहळू करत घरी पोहोचलो. घरी येताच आम्ही फ्रेश झालो आणि जेवायला बसलो. ताईने डब्बा पिशवीतून काढला आणि डब्बा खोलायला घेतला. एक्सायटेड होतो की आतमध्ये पनीरची भाजी खूप छान असेल. तशी टेस्ट तर छानच आहे त्यांची, पण क्वांटिटीच्या मामल्यामध्ये खूप कमी क्वांटिटी मिळाली, ज्याप्रमाणे त्याची प्राईस होती, पण ठीक होती. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक. बाय.